नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। पैठण गेट परिसरातील 81 अतिक्रमणावरती बुधवारी कारवाई। सणासुदीनंतर पुन्हा शहरात मोठी कारवाई, मार्किंग केलेल्या भागात पाडापाडीस प्रारंभ। तर दशसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालक सभेत पालकांची उपस्थिती महत्त्वाची, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। पैठण गेट परिसरात महापालिकेच्या नगर रचना आणि अतिक्रमण विभागाने टोटल स्टेशन सर्वे पूर्ण केलाय। पैठण गेट सर्कलच्या बाजूने 15 मीटर, नूतन कॉलनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरती 30 मीटर आणि सब्जी मंडी परिसरात अंतर्गत रस्त्यावरती 9 मीटर मोजमाप झालंय। बाधित मालमत्तांवरती मार्किंग करून त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत। 81 दुकानदारांना नोटीस बजावण्यात आल्या असून 19 नोव्हेंबर पर्यंत बुधवारी ही कारवाई करण्यात येणार आहे। मनपाने शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली। आतापर्यंत 5,500 अतिक्रमणे हटवण्यात आली। आता 9 मोठ्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याचं नियोजन आहे। पैठण गेट परिसरातील कारवाई त्याचाच एक भाग आहे। उपायुक्त सविता सोनवणे, अभियंता राहुल मारखेडे, सहाय्यक आयुक्त रमेश मोरे, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद आणि नागरी पथकाने सर्वे पूर्ण केलाय। सुमारे 81 मालमत्ता अतिक्रमणात आल्या आहेत। पोलीस बंदोबस्ताची मागणीही करण्यात आली आहे। त्यानुसार खऱ्या अर्थाने पुन्हा अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आली आहे। मंगळवारी अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहोळे यांनी पैठण गेट परिसरात पाहणी करून स्थानिक मालमत्ता धारकांशी चर्चा केली आणि नागरिकांना आवाहन केलं आहे की नुकसान टाळण्यासाठी स्वतःहून अतिक्रमण हटवावं। पैठण गेट ते क्रांती चौक दरम्यान डीपी रस्त्यावरही मार्किंग केली जाणार असून अनधिकृत मालमत्तांवरती बुधवारपासून पैठण गेटवरती कारवाई सुरू होणार असल्याचं माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहोळे यांनी दिली आहे। यावेळी झोन क्रमांक 2 चे सहाय्यक आयुक्त रमेश मोरे, नगर रचना विभागाचे अधिकारी राहुल मारखेडे, संजय सुरडकर, इमारत निरीक्षक सागर श्रेष्ठ, रवींद्र देसाई यांच्यासह नागरी मित्र पथकाचे कर्मचारी उपस्थित होते। सर्वात महत्त्वाचं की मध्यंतराच्या कालावधीमध्ये जे काही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आम्हाला न्यायालयाच्या निर्णयाने फॉलो करायची होती, त्याच्यामध्ये नोटीस देणं असेल, अनाउन्समेंट करणं असेल किंवा जाऊन प्रत्यक्ष जागेवरती लोकांना मार्किंग देणं असेल, टोटल स्टेशन सर्वे, ह्या सर्व गोष्टी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि अशा 9 रस्त्यांची यादी ही आजतागायत आमच्याकडे पूर्ण झालेली आहे। त्यामध्ये एक दुर्दैवी प्रसंग मागच्या 15 दिवसांपूर्वी या भागामध्ये घडलेलं होतं। एका तरुणाची या ठिकाणी हत्या झालेली होती आणि तरुणाच्या हत्येमुळे इथं मोठ्या प्रमाणामध्ये जनक्षोभ उसळलेलं होतं। लोकांची मागणी होती की ह्या भागामध्ये जे अनधिकृतरित्या उभा केलेली जी काही कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट आहेत, त्यामुळे इथे या पद्धतीने लोकांचं येणं जाणं आणि त्या वादातून ही घटना घडल्याचं निदर्शनास आलेलं होतं। त्यामुळे आता महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांनी संयुक्त विद्यमाने आता इथे कारवाई करण्याचे केलेलं आहे। त्याचे जे काही प्रिरिक्विजिट म्हणतो आपण, पूर्वी गोष्टी ज्या करण्याच्या आहेत त्या आम्ही सर्व केलेल्या आहेत। आज फक्त येऊन या ठिकाणी मोठं कमर्शियल हब, मोबाईल सेंटर्स इथं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कोणाचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून आज येऊन फक्त इथं लोकांना एक सेन्सिटाईज करण्याचा उद्देश आहे की त्या लोकांनी ते समजून घ्यावं की ज्या ज्या ठिकाणी मार्किंग दिलेली किंवा ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे बिल्डिंग परमिशन्स, कंप्लिशन ह्या महानगरपालिकेच्या नाही आहेत, मात्र असं असतानाही मोठ्या प्रमाणात व्यवसाय इथे चालवले जातात। उद्या आम्ही काढताना त्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी हा करण्याचा उद्देश आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शहराची वाढती लोकसंख्या आणि या ठिकाणी असलेले जे मूळ रस्ते आहेत त्याच्यामध्ये जो काही वाढीव ताण पडतो या ठिकाणी अशा शॉप्समुळं कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता केल्यामुळे अपघातांचं प्रमाण, वादविवादांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढतं। त्यामुळे हा मोठा जो DP प्लॅनमध्ये जो निश्चित केलेला रस्ता आहे तेवढ्या रुंदीचाच हा रस्ता करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याची भूमिका आम्हाला आता दिसून येत आहे। एकूण किती मीटरचा रस्ता आहे, एकूण किती मालमत्ता अतिक्रमणित आहे, आम्ही बाधित होणार आहे? आता इथे ज्या ठिकाणी हा एक कारवाई आम्ही करणार आहोत तिथं 9 मीटरचा रस्ता होता, त्या ठिकाणी मार्किंग आम्ही दिलेलं होतं आणि त्या ठिकाणी इथल्या 81 दुकानांना आम्ही ऑलरेडी नोटिसेस दिलेल्या आहेत। 81 दुकानांच्या ज्या काही नोटीस त्यांना दिलेल्या आहेत, ज्यांनी त्या घेतलेल्या नाही आहेत
त्या लोकांनाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सूचना करू इच्छितो की ज्यांनी नोटीस घेतलेलं नाहीत आणि त्यांची दुकानं मला बंद असलेली आढळून आली, उद्या त्या ठिकाणी कुठल्याही मोठ्या प्रमाणात जर एखादं मोबाईलचं सामग्री असेल किंवा माल असेल तो त्यांनी स्वतःहून घेऊन जावा या ठिकाणाहून. कारण उद्या जर हे दुकान पाडताना जर त्याच्यामध्ये कुठलेही व्हॅल्युएबल्स असतील, मोबाईल असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, त्याची चोरी झाली किंवा काही झाली, त्याला महानगरपालिका प्रशासनाने जबाबदार राहणार नाही. संबंधित व्यक्ती ज्यांचं हे शॉप आहे त्यांनी ती काळजी घ्यायची आहे की आपला जो माल आहे त्यांनी सुरक्षित स्थळी ते घेऊन जायचं आहे आणि दुकान त्यांच्या पद्धतीने ते निष्कासित करायचे. त्यांनी जर निष्कासित नाही केलं तर महानगरपालिका ते निष्कासित करणार आहे आणि त्याचा जो काही खर्च येईल तो संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे. कालच आम्ही त्या ठिकाणी जे काही धार्मिक स्थळ आहेत त्यांना आम्ही आवाहन केलेलं होतं. त्या ठिकाणी 2 जे धार्मिक स्थळ आहेत, जे हिंदू धर्मियांचे धार्मिक स्थळ आहेत, त्यांनी स्वतःहून त्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला आहे आणि ते काढून घेतलेले आहेत. आता एक तिथं मुस्लिम बांधवांची एक मस्जिद पण आहे. त्या संबंधित लोकांना आम्ही सांगितलेलं आहे की याच्यापूर्वी जी मुदत दिलेली होती ती मुदत संपुष्टात आलेली आहे आणि आम्ही जर त्या ठिकाणी येऊन कारवाई केली तर ते एक चांगलं एक मेसेज जाणार नाही बाहेर. तर स्वतःहून त्यांनी जर ते काढलं नाही तर आता आम्हाला कठोर कारवाई करण्याशिवाय कुठलाही पर्याय त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेला नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी ज्या काही लोकांचे वेगवेगळे शॉप्स होते किंवा अतिक्रमणामध्ये तिथं हे झालेलं होतं, त्या लोकांसाठी आम्ही स्वतंत्रपणे एक शॉपिंग कॉम्प्लेक्स तिथं फार मोठ्या प्रमाणात उभारण्याचं चालू आहे. त्याच्या जागेच्या मागणीचा प्रस्ताव केलेला आहे. त्याच्यासाठी जी निधीची तरतूद आहे ती महानगरपालिकेने केलेली आहे आणि फार मोठ्या प्रमाणात तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स तिथे होतील. एक 70 ते 72च्या घरामध्ये तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील. हे आमची एक पुढचं नियोजन आहे. लोकांचं म्हणणं आहे की आमचं घर महत्त्वाचं आहे किंवा धार्मिक स्थळ महत्त्वाचं आहे? निश्चितपणे आम्ही ज्या पद्धतीने दिलेले आम्हाला महानगरपालिकेला मान्य न्यायालयाने ज्या पद्धतीने दिलेले होते निर्देश, त्या पद्धतीने 15 ऑगस्टपर्यंत आम्हाला घर किंवा कुठलंही धार्मिक स्थळ यावरती कारवाई करायची नव्हती. त्यामुळे आम्ही त्यांना तोपर्यंत सांगितलेलं होतं की ते स्वतःहून आपण करावं. आता जर त्यांनी ते केलेलं नसेल तर याच्यापुढे कमर्शियल असेल, रेसिडेन्शियल असेल आणि कुठलीही धार्मिक वास्तू पण त्या ठिकाणी असेल, ती जर अतिक्रमण क्षेत्रात येत असेल निश्चितपणे त्याला पाडण्यात येईल. 2 महिने उलटून गेले सर. निश्चितपणे आता कारवाईचं आम्ही सुरुवात केलेली आहे. कारण मध्यंतरी सणवार आणि बाकीच्या गोष्टी आलेल्या होत्या. पोलीस बंदोबस्त आम्हाला त्यांचा पोलीस बंदोबस्त सण आणि इतर ठिकाणी डायव्हर्ट झाल्यामुळे आम्हाला तो मिळालेला नाही आहे. त्यामुळे आता याच्यानंतर आम्हाला पोलीस बंदोबस्त निश्चितपणे उपलब्ध होणार आहे. सर्व ठिकाणांवर कारवाई ही होणार. जिल्ह्यामध्ये शिक्षण वैविध्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवणाऱ्या दशसूत्री उपक्रमाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून करण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांना सामावून घेणं हे महत्त्वाचं आहे. पालक सभेत जास्तीत जास्त पालकांची उपस्थिती राहील यासाठी शिक्षण विभागातील केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, तालुका शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केंद्र प्रमुखांच्या आढावा बैठकीत दिले आहेत. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर, उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे, जिल्ह्यातील सर्व केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोगृहात केंद्र प्रमुखांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांचं आरोग्य, शिक्षण, स्वच्छता व सर्वांगीण विकासाबरोबरच तंत्रस्नेही कौशल्य अंगीकार करण्यासाठी दशसूत्री या उपक्रमाची अंमलबजावणी शाळा महाविद्यालयांमध्ये करण्यात येत आहे. या उपक्रमाची माहिती पालकांना देऊन त्यांचा सक्रिय सहभाग घेतल्याशिवाय या उपक्रमाची यशस्वी फलनिश्चिती शक्य होणार नाही. यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक यांनी पालक सभेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षण विभागात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या शिक्षकांचा व त्या शाळेचा सन्मान करण्यात येऊन हा प्रयोग इतर शाळेत लागू करण्यासाठी शिक्षकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. जिल्ह्यातील तालुका स्तरावरती एक परिपाठ कक्ष स्थापन करण्यात यावा, जेणेकरून मार्गदर्शक अशा उपक्रमांची माहिती आणि अंमलबजावणीसाठी या उपयोग होईल, असं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित म्हणाले की पालक सभेमध्ये जास्तीत जास्त पालकांचा सहभाग होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सोबत यावं, पालकांना पत्र शाळेच्या मार्फत देण्यात यावं, जास्तीत जास्त पालक उपस्थित राहतील यासाठी प्रत्येक शिक्षकांनी पालकांनी सूचित करून उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. केंद्र प्रमुखांनी क्षेत्र भेट करून जिल्हा परिषद शाळेच्या भेटीचा अहवाल केंद्र प्रमुख आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सादर करावं. शाळेतील वातावरण निरोगी आणि उत्साही व्हावं यासाठी शैक्षणिक साहित्याबरोबरच शाळेच्या वर्गखोल्याही रंगीबेरंगी आणि सुसज्ज ठेवण्यासाठी शिक्षकाबरोबरच नागरिकांचा सहभाग मदत घ्यावी. शाळेला होणाऱ्या स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्याच्या बाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. शाळाबाह्य शिक्षणात विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण प्रभावीपणे करण्याचेही निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिलेत. दिव्यांग
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या नोंदीचा अहवाल व त्यांनी घेतलेल्या लाभाची माहिती जिल्हा स्तरावरती सादर करण्याचाही संबंधित केंद्र प्रमुख आणि शिक्षण अधिकारी यांना निर्देशित करण्यात आले. जिल्हाधिकारी स्वामी म्हणालेत की पालक सभेबरोबरच तालुका स्तरावरती गुणवत्ता कक्ष स्थापन करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या शिक्षकांचा सहभाग या कक्षामध्ये करावा. शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध विषयांवरती संवाद आणि समन्वय नियोजन करण्याची चर्चा करण्याचंही यावेळी आवाहन करण्यात आलं. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये दिनांक 27 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या 3 दिवसांमध्ये आरोग्य व विविध शासकीय विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भेटीबरोबरच आरोग्यविषयक व्याख्यानाचं आयोजन करण्यात यावं. विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आहार याविषयी मार्गदर्शनही आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात असल्याचंही त्यांनी सांगितलंय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागाच्या वतीने आज सिडको यनाट मनपा रुग्णालयामध्ये लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये 15 महिलांची दुर्बीणद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सर्व शस्त्रक्रिया सुरळीत पार पडल्यात. प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा बोंडवे, डॉक्टर बाळकृष्ण राठोडकर, वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी अल्ताफ शेख यांनी या शिबिराच्या पूर्वतयारीची पाहणी केली. तसेच शिबिर संपेपर्यंत उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. पूर्वतयारीमध्ये जैव वैद्यकीय अभियंता मगरे व त्यांची टीम यांनी सहकार्य केलं. या शिबिरामध्ये डॉक्टर गोविंद नरवणे, डॉक्टर एकनाथ माले या शल्यचिकित्सांनी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केल्या व डॉक्टर शिरसाट, डॉक्टर दौंड या भूलतज्ञांनी सेवा दिली. तसेच डॉक्टर विकास देवकर, डॉक्टर ऋतुजा निकम यांनी वॉर्डमध्ये रुग्णसेवा दिली. उपरोक्त शिबिर यशस्वी होण्यासाठी कुटुंब कल्याण कार्यक्रम अधिकारी डॉक्टर कल्पना राठोड, डॉक्टर जाधवर, डॉक्टर बाबासाहेब उनवणे, डॉक्टर मालू, सहाय्यक अधिसेविका मीनल ठोकळ, सार्वजनिक आरोग्य परिचारिका मीना आडाव, ज्योती अमोलिक, सारिका कुलकर्णी, ज्योती तारू, वर्षा सोनवणे, सिडको यनाट रुग्णालयातील डॉक्टर मेघा जोगदंड, डॉक्टर चंद्रकला गायकवाड, इंचार्ज सिस्टर सुनीता भोसले, देवंगणा शेळके, ज्योती बनकर, शांता भुरके, अनुसया सोनटक्के, वंदना साळवे, वर्षा दुबिले, वर्षा लाळगे, शुभांगी काळे, आनंद बेंद्रे, सागर, योगिता व सिडको यनाटचा संपूर्ण स्टाफ यांनी काम पाहिलं. या शिबिरासाठी सिल्क मिल कॉलनी येथील डॉक्टर डिंपल परदेशी, बेबीनंदा झांबरे, शुभांगी भोपळे, सविता सातदिवे, नेहरूनगर आरोग्य केंद्र, सिडको N11 आरोग्य केंद्र, बन्सीलाल नगर आरोग्य केंद्र व मुख्यालय येथील स्टाफ यांचं सहकार्य लाभलं. यापुढेही मनपाच्या 3 रुग्णालयांमधून नियमितपणे लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरे राबवण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिका आरोग्य विभागामार्फत करण्यात आलंय. सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेले किंवा चोरीस गेलेले 101 मोबाईल हँडसेट पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको पोलिसांनी हस्तगत करून मूळ मालकांच्या स्वाधीन केल्यात. पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडलाय. सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेले, गहाळ झालेले किंवा चोरीस गेलेले 101 मोबाईल हँडसेट पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे हस्तगत करून आज मूळ मालकांच्या स्वाधीन केल्यात. मंगळवारी सिडको पोलीस ठाणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांची प्रमुख उपस्थिती होती. 16,25,000 किमतीचे एकूण मोबाईल असून ते मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान होतं. सदर कारवाईबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी अधिक माहिती दिली आहे. मागच्या जवळपास 1 वर्षभरामध्ये जे मोबाईल गेलेले आहेत आणि पोलीस स्टेशनला त्याच्याबाबत गहाळ झालेले तक्रारी प्राप्त आहेत. त्याच्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी करून त्याच्यामध्ये तांत्रिक तपासामध्ये मदत घेऊन जवळपास 101 मोबाईल हस्तगत केलेले आहेत आणि आज या ठिकाणी ते ज्यांचे मोबाईल आहेत त्यांना बोलवून ते या ठिकाणी परत देण्याचं काम आज या ठिकाणी सिडको पोलीस स्टेशनच्या वतीने केलेलं आहे. याच्यामध्ये खरोखरच आमच्या पोलिसांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलं आहे. मी या ठिकाणी आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी येरमे साहेब आहेत त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं कौतुक करतो. जवळपास 101 मोबाईल आहेत आणि ज्यांना परत दिले त्यांना खरोखरच म्हणजे मनापासून आनंद झालेला आहे आणि पोलिसांनी चांगल्या प्रकारचं काम केलं अशा प्रकारचे कौतुकाचे शब्द पण त्यांनी बोलून दाखवलेले आहेत. हीच आमच्या चांगल्या कर्तव्याची पावती आहे. माझा 1 तारखेला मोबाईल चोरीला गेला होता. तर मला म्हणजे सिडको पोलीस स्टेशनमध्ये मी हार्डली 5 मिनिटात माझी तक्रार केली. तर सरांनी मला इतकं म्हणजे फास्ट
त्यांनी त्या CCTV फुटेज दाखवले किंवा काय दाखवले, म्हणजे सर्व गोष्टी माझं जे काय असतील ते त्यांनी हे करून दिलं. त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून आभार. देवा सरांनी पण मला खूप हे केलं, सपोर्ट केला आणि माझा जो गहाळ झालेला मोबाईल मला परत भेटला. खरंच मी त्यांचं मनापासून मी आभार मानते. DCP साहेबांनी पण खूप म्हणजे त्यांनी कॉल केल्याबद्दल त्यांनी म्हणजे सगळ्यांना सांगितलं आणि मला 7 दिवसात माझा हार्डली 7 दिवसात मला मोबाईल भेटलेला आहे. मोबाईल चोरी गेल्यामुळे आपले जे काही कामं असतात ते खूप अडून गेलेले असतात, पण मला 7 दिवसानंतर माझा गहाळ झालेला मोबाईल भेटला. मला खूप खूप आनंद झाला. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. नाव आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचं पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. $10,000च्या फ्री व्हाउचरसाठी क्लिक करू. फसलात मॅडम, फसलात. तुम्ही कोण? फ्री कुपन देणारा स्कॅमर. इथे आपण आपल्या सुंदर हाताने लिंकवर टॅप केलं आणि तिथेच मी तुमचा पूर्ण मोबाईल हॅक केला. हॅक? पासवर्ड हॅक, फोटोज मोब, OTP चोरी, AI यूज करून त्यावाल्या साइट्सवर अपलोडिंग. हे सगळं? ओहो, कोणी दुसऱ्याने पॉपअप दाबले. मी चाललो. मॅडम, स्कॅमर सांगून नाहीयेत, पण अननोन लिंकवर क्लिक केल्याने आपल्याला सायबर बुलिंग आणि सेक्स टॉर्शनचे शिकार बनवले जाते. सायबर क्राईम पासून वाचायचे आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी.
उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्याध, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नल जवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल, आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. खुलताबाद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवरती आज 18 नोव्हेंबर रोजी उमेदवारांच्या नामनिर्देशनात पत्रांची छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी स्वरूप कंकाळ, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शेख समीर यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. छाननी प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासाठी एकूण 12 इच्छुक उमेदवारांकडून 16 नामनिर्देशने प्राप्त झाली होती. छाननी अंती 12 उमेदवारांपैकी 15 नामनिर्देशनाची वैध ठरली असून एक नामनिर्देशन पत्र अपात्र ठरवण्यात आलंय. दरम्यान नगरसेवक पदासाठी 100 इच्छुकांकडून तब्बल 126 नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली होती. छाननी प्रक्रियेत 85 उमेदवारांची 103 नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहे, तर 15 उमेदवारांची 23 नामनिर्देशन पत्रे अपात्र ठरली आहेत, अशी माहिती निर्णय अधिकारी स्वरूप कंकाळ यांनी दिली आहे. दरम्यान छाननी प्रक्रिया पूर्ण होताच खुलताबादमधील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचार योजना अधिक जोरात सुरू केल्या आहेत. स्थानिक पातळीवरती बैठका, घराघरात संपर्क मोहिमा आणि मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी धडपड वाढली आहे. प्रत्येक पक्षाने ताकदनिशी रिंगणात उतरण्याची तयारी करत वातावरणात निवडणुकीची चुरस आणखीनच तीव्र केली आहे. खुलताबाद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 याकरिता अध्यक्षपदाकरिता एकूण 12 उमेदवारांचे 16 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते. आज छाननी अंती 12 उमेदवारांचे 15 नामनिर्देशन पत्र हे वैध राहिले, एक नामनिर्देशन पत्र हे अवैध झालं. त्यानंतर एकूण 100 उमेदवारांचे 126 नामनिर्देशन पत्र हे सदस्यपदाकरिता प्राप्त झाले होते. त्यातील 85 उमेदवारांचे 103 नामनिर्देशन पत्र हे वैध आहेत आणि 15 उमेदवारांचे 23 नामनिर्देशन पत्र हे अवैध झालेले आहेत. यानुसार एकूण वैध उमेदवार जे आहेत ते सदस्यपदासाठी 85 उमेदवार आहेत आणि अध्यक्षपदासाठी एकूण 12 उमेदवार हे वैध उमेदवार राहिलेले आहेत. इंडियन असोसिएशन ऑफ गायनोकॉलॉजिकल एंडोस्कोपिस्ट व इंडियन सोसायटी ऑफ असिस्टंट रिप्रोडक्शन, औरंगाबाद स्त्रीरोग प्रसूती तज्ञ संघटना व एंडोवर्ल्ड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने इंडोवर्ल्ड 2025 या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान करण्यात आलं असून याबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली आहे. तर या परिषदेचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय. आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे 12 ते 14 डिसेंबर 2025 रोजी इंडियन असोसिएशन ऑफ गायनेकोलॉजिकल एंडोस्कोपीज IAG, ISAR, इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शन, गायनेक अँड ऑब्स्टेट्रिक सोसायटी ऑफ औरंगाबाद आणि एंडोवर्ल्ड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने एंडोवर्ल्ड 2025 कॉन्फरन्स ही एंडोमेट्रियोसिस आणि फर्टिलिटी अपडेट या 2 विषयावर आयोजित केलेली आहे. या कॉन्फरन्स दरम्यान आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ख्यातीचे एंडोस्कोपिक सर्जन हे स्त्रियांच्या विविध आजारावर, गर्भपिशवी काढणे, गर्भपिशवीची पिशवी वर बांधणे, गर्भनलिका जोडणे, अंडाशयाचे आजार, एंडोमेट्रियोसिस सर्जरी अशा अनेक प्रकारच्या सर्जरी 25 ते 30 पेशंटवर या टोटली फ्री ऑफ कॉस्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळं या वर्कशॉपसाठी जे गरजू पेशंट आहेत त्यांनी येऊन हॉस्पिटलला नोंदणी करावी. तसेच ह्या परिषदेमध्ये एंडोमेट्रियोसिसचं अचूक निदान कसं व्हावं यासाठी इमेजिंग वर्कशॉप याचं पण आयोजन केलेलं आहे.
आजकाल आपण बघतो की दिवसेंदिवस इन्फर्टिलिटीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर हे इन्फर्टिलिटी कशी ट्रीट करायची, त्यामध्ये इन्फर्टिलिटीचं एंडोस्कोपीद्वारे अचूक निदान कसं करायचे, अनेक इन्फर्टिलिटीचे कारण आहेत, एंडोस्कोपीद्वारे कसे ट्रीट करायचे, ह्या सर्व विविध आजारांच्या अलग अलग टॉपिकवर ह्या परिषदेमध्ये देश आणि विदेशातील तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत. आणि आपल्या भागातील डॉक्टरांसाठी ही एक उत्तम संधी आहे. त्यामुळं जास्तीत जास्त डॉक्टरांनी ह्या परिषदेमध्ये सहभाग नोंदवावा आणि ह्या परिषदेमध्ये एंडोस्कोपीचा इन्फर्टिलिटीमध्ये मॅक्झिमम कसा उपयोग घेता येईल आणि इन्फर्टिलिटीचं अचूक निदान आणि उपचार कसा करता येईल ह्या अलग विषयावर ह्या परिषदेमध्ये मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळं जास्तीत जास्त डॉक्टरांनी या परिषदेमध्ये सहभागी व्हावे आणि गरजू पेशंटनी या वर्कशॉपसाठी आपली नाव नोंदणी करावी. सरांनी जसं सांगितलं, या कॉन्फरन्समध्ये फर्टिलिटी आणि एंडोमेट्रोसिस या दोन आजारांबद्दलचं सखोल अभ्यास किंवा सखोल ज्ञान या कॉन्फरन्सद्वारे मिळणार आहे. आणि पुरुष वंध्यत्व, स्त्री वंध्यत्व आणि एंडोमेट्रोसिस आजाराचं निदान अचूक कसं करायचं, त्यानंतर सर्जरी, ज्या किचकट आणि क्लिष्ट एंडोमेट्रोसिसच्या सर्जरी असतात त्या तज्ज्ञ नॅशनल आणि इंटरनॅशनल फॅकल्टीद्वारे या संभाजीनगर येथे आपल्याला करता येणार आहे. याचं थेट प्रक्षेपण हे एंडोवर्ल्ड हॉस्पिटलमधून रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये होणार आहे. त्याच्यासाठीचे जे नॅशनल आणि इंटरनॅशनल फॅकल्टी जे अटेंड करणार आहे ते तिथे बघू शकतात. आणि याचा फायदा जो आहे तो सर्वसामान्य रुग्णांना कसा होणार आहे, तर याच्यामधल्या ज्या सर्जरीज आहे त्या पूर्ण मोफत आपण एंडोवर्ल्ड हॉस्पिटलला करणार आहोत. त्यामध्ये फक्त मेडिसिनचा खर्च जो असेल औषधांचा तो रुग्णांना करायचा आहे. बाकी सर्व क्लिष्ट आणि ह्या किचकट सर्जरी एक्सपर्ट हँड्सकडनं आपल्या ह्या कॉन्फरन्समध्ये होणार आहे. तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही हे जास्तीत जास्त रुग्णांना याची संधी कशी घेता येईल याबद्दल प्रसारण करावं. राज्यात पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी विभागामार्फत अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पीक स्पर्धा सन 2025-26 जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेअंतर्गत रब्बी हंगामातील रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या 5 पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभाग घेण्याचं आवाहन विभागीय कृषी संचालक सुनील वानखेडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केलं आहे. विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखीन उमेदीने व नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचं योगदान मिळेल. तसेच त्यांचं मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेवून दरवर्षी राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबवण्यात येते. पीक निहाय सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये व आदिवासी गटासाठी 150 रुपये शुल्क राहील. स्पर्धेचा सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आलंय. राज्यातील मागील 5 वर्षांप्रमाणे यंदाही कुष्ठरोग शोध अभियान 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत राबवण्यात येत असून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये व्यापक सर्वेक्षणाद्वारे कुष्ठरोग रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. व्यापक सर्वेक्षणाद्वारे कुष्ठरोग रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्या हस्ते कुष्ठरोग शोध मोहिमेचं जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आलं आणि मोहिमेची औपचारिक सुरुवात झाली. या मोहिमेद्वारे संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून निदान झाल्यास त्यांना तात्काळ बहुविध औषध उपचार सुरू करण्यात येणार आहेत. घरोघर भेटीद्वारे लपलेले व निदान न झालेले रुग्ण शोधणं, त्यांना उपचारासाठी आणणं, संसर्गाची साखळी खंडित करणं तसेच समाजात कुष्ठरोगाबाबत जनजागृती वाढवणं ही मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. सन 2027 पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसार हे ध्येय गाठण्याचं मोहिमेची वाटचाल अधिक वेगाने होणार आहे. उद्घाटन प्रसंगी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉक्टर शिवकुमार हलकुडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नागेश सावरगावकर, लेप्रसी विभागाचे डॉक्टर नाथराव फड, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाकतकर, डॉक्टर हश्मी, आनंद खेडकर, संतोष चव्हाण, संतोष ढासाळकर, विकास बोराडे, चंदन गणोरे तसेच आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती.
पैठण गेट परिसरातील 81 अतिक्रमणावरती बुधवारी कारवाई. सणासुदीनंतर पुन्हा शहरात मोठी कारवाई. मार्किंग केलेल्या भागात पाडापाडीस प्रारंभ. तर दशसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालक सभेत पालकांची उपस्थिती महत्वाची. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.